गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी उद्या वसईत येणार आहेत। पालघर जिल्ह्यातील MMRD आराखडा, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग, मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे, समुद्रकिनारे व्यवस्थापन आराखडा, वाढवण बंदर, चले जाओ या मागणीसाठी 28 डिसेंबर रोजी 4 वाजता वसईतील YMC मैदानावर पर्यावरण संवर्धन मेळाव्याचे आयोजन केले आहे। या मेळाव्याचे उद्घाटन आदिवासी एकता परिषद आणि भूमिसेनेचे संस्थापक काळूराम धोडदे अध्यक्षस्थानी, ज्येष्ठ साहित्यकार फादर फ्रान्सिस डिब्रेटो, प्रमुख वक्ते म्हणून गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी आणि प्रमुख उपस्थिती माजी माडा अध्यक्ष ज्येष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू हे उपस्थित राहणार आहेत। उद्या शुक्रवार दिनांक 28 डिसेंबर रोजी आमच्या पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून आम्ही पर्यावरण संवर्धन मेळावा 2018 आयोजित केलेला आहे। ह्या कार्यक्रमासाठी हा मेळावा आमचा घेण्यामागे उद्देश असा आहे की पर्यावरण संवर्धन समिती मागील अनेक वर्षापासून माननीय फादर फ्रान्सिस डिब्रेटो यांच्या मार्गदर्शनात हरित वसईच्या रक्षणासाठी कार्य करीत आहे आणि त्यातच आलेला MMRDचा विकास आराखडा, त्यानंतर त्याच्यामध्ये असलेले पर्यावरणाला आणि आमच्या भूमिपुत्रांना विध्वस्त करणारे असे प्रकल्प आहेत, त्या विरोधात आम्ही आंदोलन सातत्याने करीत आहोत। ह्या सगळ्या MMRDच्या आराखड्यासंदर्भात माननीय चंद्रशेखर प्रभू सर आम्हाला नेहमी सल्ला देत असतात की पर्यावरण कसं वाचवता आपल्याला येईल। त्याचप्रमाणे हे सगळं आंदोलन करीत असतानाच आम्ही काळूराम काका धोदडे यांच्या माध्यमातून भूमिपुत्र बचाव आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण पालघरमध्ये बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, त्या विरोधात आम्ही आंदोलन करत असतो। त्याचप्रमाणे मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे आहे, त्याच्या विरोधात आमचं चालू आहे। ह्या सगळ्या प्रकल्पाची तशी पालघर जिल्ह्याला कुठलीही गरज नाही आहे। फक्त धनदानग्या श्रीमंतांना लवकरात लवकर सोयीचं साधन मिळावं, बिझनेसेस त्यांचे वाढावे म्हणून आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या प्रकल्पाच्या म्हणजे विकासाच्या नावाखाली प्रकल्पासाठी घेतल्या जातील। आमचा शेतकरी भूमिहीन होऊन जाईल, आदिवासी बांधव तो उद्ध्वस्त होऊन जाईल आणि ह्या सगळ्या विषयासाठी हे सगळे प्रकल्प राबवित असताना पर्यावरणाचा फार अतोनात हानी होणार आहे। म्हणून आम्ही हे सगळे विषय ज्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, त्याच्यानंतर मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे, MMRDचा विकास आराखडा, त्याच्यानंतर वाढवण बंदर आहे, त्याचप्रमाणे सागरी महामार्ग आहे, हे सगळे प्रकल्प मल्टीमॉडल कॉरिडॉर आहे। ह्याच्यामुळे पर्यावरणाची अतोनात हानी होऊन आमचा भूमिपुत्र, शेतकरी, आदिवासी, कोळी बांधव उद्ध्वस्त होणार आणि तो होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने सर्वांना एकत्र करतो। त्यातच बुलेट ट्रेनसाठी आमच्या गुजरातमधून खेडूत समाजाचे कार्यकर्ते नेते काम करत आहेत, म्हणून गुजरातमधून पण खूप कार्यकर्ते आणि ह्या प्रकल्पाच्या विरोधात लढणारी लोक आम्ही एकत्रित काम करत असतो। त्याकरता गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली अशा सर्व विभागातील कार्यकर्त्यांना घेऊन हा आम्ही मेळावा आयोजित केलेला आहे।